रूठे जो चांद वो नूर है तू, ओढा मनाची निहुर होर तू। जय शिवराय मित्रांनो आपला आजचा जो काही व्हिडिओ आहे तो आपण टिकटिक वाजते डोक्यात हे जे काही ट्रेंडिंगला सॉन्ग चालू आहे त्या सॉन्गवरती बनवलं आहे। आणि मित्रांनो व्हिडिओ एकदम जबरदस्त झाला आहे, कारण आजच्या व्हिडिओमध्ये जे काही मार्केटमध्ये आता नवीन कन्सेप्ट आल्या त्या कन्सेप्टवरती एकदम जबरदस्त असा व्हिडिओ आपण तुमच्यासाठी घेऊन आलो आहे। जर मित्रांनो डेमो तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करून चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तर मित्रांनो हा व्हिडिओ एडिट करण्यासाठी आपल्याला अलाइट मोशन ॲप्लिकेशनची गरज लागणार आहे। तर सर्वात अगोदर आपलं जे काही ॲप्लिकेशन असणार आहे त्याला तुम्हाला ओपन करायचं आहे। ओपन केल्यानंतर तुमच्यासमोर काही या प्रकारचा इंटरफेस येणार आहे। आता खाली तुम्हाला टेम्पलेटचा ऑप्शन दिसतोय, यावरती क्लिक करायचं आहे, इथे अपलोडवरती क्लिक करायचं आहे। आणि अपलोडवरती क्लिक केल्यानंतर मी तुम्हाला एक XML फाईल दिल्या, ती XML फाईल या ठिकाणी तुम्हाला अपलोड करून घ्यायची आहे। अपलोड केल्यानंतर मित्रांनो वरती जो काही तुम्हाला नेक्स्टचा ऑप्शन दिसतो यावरती क्लिक करायचं आहे आणि कंटिन्यू टू टाईमलाईनचा जो काही ऑप्शन आहे यावरती क्लिक करून ह्याला टाईमलाईनवरती घेऊन यायचं आहे। तर मित्रांनो बघू शकता या XML मध्ये जे काही सगळी प्रोसेस होती ती मी तुम्हाला करून दिल्या, फक्त तुमचे फोटो यामध्ये तुम्हाला प्लेस करायचे आहेत। तर आता सर्वात अगोदर तुम्हाला काय करायचे, जे काही लेअर मी हाईड केलेत ते तुम्हाला अनहाईड करायचे आहेत। ओके, या प्रकारे ते तुम्ही क्लिक करून अनहाईड करू शकताय। आता बघू शकता एकदम जबरदस्त पद्धतीने म्हणजे सगळं काही मी तुम्हाला करून दिलं आहे, फक्त फोटो चेंज करायचे आहेत। तर आता पहिल्यांदा हा फोटो चेंज करण्यासाठी तुम्हाला ते 4.16च्या बीटवरती यायचं आहे, प्लसवरती क्लिक करून मीडियाच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। तुमचा जो कोणता फोटो असणार आहे तो फोटो तुम्हाला इथे ॲड करायचा आहे। फोटोची जी काही ड्युरेशन असणार आहे, आता पहिल्यांदा आपण बॅकग्राऊंडचा फोटो ॲड करतोय, तर फोटोची जी काही ड्युरेशन असणार आहे ती 15.14ची जी काही बीट आहे त्या बीटपर्यंत ठेवायची आहे। नंतर ह्याची साईज एवढी अशी तुम्हाला वाढवून घ्यायची आहे आणि याला असं लॉंग प्रेस करून खालच्या बाजूला घेऊन यायचं आहे। ओके, तर असं मी खालच्या बाजूला घेऊन आलो। खालच्या बाजूला घेऊन आल्यानंतर आता मित्रांनो आपला जो काही पहिला ऑलरेडी फोटो असणार आहे त्या फोटोला सिलेक्ट करायचं आहे, इफेक्टवरती क्लिक करून थ्री डॉटवरती क्लिक करायचं आहे आणि इफेक्ट कॉपी करून घ्यायचा आहे। आणि मित्रांनो हा जो काही इफेक्ट आपण कॉपी केलेला आहे तो तुम्ही जो कोणता फोटो ॲड केलेला असणार आहे त्याला पेस्ट करायचा आहे। ओके, आणि पहिला जो काही फोटो आहे तो तुम्ही इथून डिलीट करू शकताय। नंतर ह्याची जे काही ऑपोजिट आहे ती तुम्ही तुमच्या हिशोबाप्रमाणे सेट करू शकता, त्याचा काही विषय नाही। आता मित्रांनो तुम्हाला काय करायचं आहे बघू शकता, ही जे काही लेअर दिसतात म्हणजे जे काही लिरिक्स आहेत त्या लिरिक्समधले जे काही लेअरमधले फोटो आहेत ते फोटो चेंज करण्यासाठी आता तुम्हाला काय करायचं आहे बघू शकता। आता पहिला जो काही ग्रुप आहे, ग्रुप अँड मास्कची लेअर तुम्हाला दिसते, त्या लेअरला तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे, एडिट ग्रुपवरती क्लिक करायचं आहे। नंतर मित्रांनो थोडं मागे पुढे केल्यानंतर ह्या जे काही लेअर आहेत ते तुम्हाला बघायला भेटतीलच। आता तुम्हाला एकदम सुरुवातीला यायचं आहे, प्लसवरती क्लिक करून मीडियाच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। मीडियावरती क्लिक केल्यानंतर आता मित्रांनो तुम्ही इथे जो कोणता फोटो ॲड करणार आहे तो फोटो तुम्हाला या प्रकारे असं ॲड करून घ्यायचा आहे। नंतर याला लॉंग प्रेस करून एकदम हा जो काही रेक्टँगल 3 दिसतोय कॉपी केलेला त्याच्या खाली तुम्हाला असं घेऊन यायचं आहे। नंतर या फोटोला सिलेक्ट करायचं आहे, मूव्ह अँड ट्रान्सफरवरती क्लिक करून याला प्रॉपर असं सेट करायचं। आता बघू शकता या प्रकारे सेट केलं आहे। नंतर ह्याची जी काही ड्युरेशन असणार आहे ते एकदम लास्टपर्यंत तुम्हाला वाढवायची आहे, या प्रकारे बघू शकता। तर आणि जो काही पहिला फोटो आहे तो पहिला फोटो तुम्हाला या ठिकाणी डिलीट करायचा आहे। तर बघू शकता या प्रकारे आपली जी काही लेअर होती त्यामध्ये तुमचा फोटो आहे तो फोटो प्लेस झाला आहे। आता मित्रांनो एक विषय होऊ शकतो की आपण फोटो ॲड केल्यानंतर आपली जी काही इथे लेअर असणार म्हणजे ही काही लेअर आहे त्या लेअरची साईज वगैरे कमी होऊ शकते। आता तुम्हाला दुसरा लेअरमध्ये फोटो ॲड करून दाखवतो। दुसऱ्या ग्रुपला सिलेक्ट करायचं, एडिट ग्रुपवरती क्लिक करायचं, एकदम सुरुवातीला येऊन पहिल्यांदा हा फोटो तुम्ही इथून डिलीट करून टाका, काही विषय नाही। नंतर प्लसवरती क्लिक करा, मीडियाच्या ऑप्शनवरती क्लिक करा आणि मित्रांनो जो कोणता फोटो तुम्ही ॲड करणार आहे तो फोटो या ठिकाणी असं सिलेक्ट करायचं आहे, लॉंग प्रेस करून खालच्या बाजूला घेऊन यायचं आहे आणि ह्याची ड्युरेशन एकदम लास्टपर्यंत तुम्हाला वाढवून घ्यायची आहे। नंतर मूव्ह अँड ट्रान्सफरवरती क्लिक करून व्यवस्थितरित्या आपल्या ह्याच्यामध्ये तुम्हाला सेट करायचं आहे। ओके, आता इथे प्रॉपर मी सेट करून घेतो, तुम्हाला देखील या प्रकारे असं सेट करायचं आहे। थोडीशी साईज या ठिकाणी कमी करतो मी। ओके, तर तुम्हाला देखील मित्रांनो प्रॉपर फोटोला सेट करायचं आहे, प्रॉपर काही विषय नाही। तर बघू शकता मी फोटोला ॲडजस्ट करून घेतले। आता तुम्हाला इथून बॅक यायचं आहे, बॅक आल्यानंतर आता बघू शकता मित्रांनो ही जी काही लेअर आपण ॲड केली ह्याची जी काही साईज आहे ती साईज कमी झाली। तर आता मित्रांनो साईज कमी झाल्यावर तुम्हाला काय करायचं, इथे बरोबर आपली जी काही 15.14ची बीट आहे या बीटवरती यायचं, त्या लेअरला सिलेक्ट करायची, ह्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे, म्हणजे आपली जी काही साईज असणार आहे ती व्यवस्थितरित्या होऊन जाईल। ओके, तर आता बघू शकता मित्रांनो प्रॉपरलीरित्या साईज वगैरे झाली, जे काही ॲनिमेशन आहे त्याला देखील कसल्याही प्रकारचा प्रॉब्लेम आलेला नाही। तर मित्रांनो आता तुम्हाला काय करायचं आहे बघू शकता, इथे जे यायचं तुम्हाला आता 15.14ची जी काही बीट आहे या बीटवरती यायचं, प्लसवरती क्लिक करून मीडियाच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। बॅकग्राऊंडला जो तुम्ही फोटो ॲड करणार आहे तो फोटो ॲड करून ह्याची ड्युरेशन एकदम लास्टपर्यंत वाढवायची आणि याला या प्रकारे लॉंग प्रेस करून खालच्या बाजूला घेऊन यायचं। ओके, जो काही आपला पहिला फोटो असणार आहे तिथेपर्यंत घेऊन यायचा आहे आणि जो काही पहिला फोटो असेल त्याला तुम्हाला डिलीट करून टाकायचा आहे। आता मित्रांनो एक गोष्ट म्हणजे आता फॉन्ट मिसिंगचा तुम्हाला इथे प्रॉब्लेम येऊ शकतो। ओके, म्हणजे येणारच आहे, काही विषय नाही। तर त्या प्रॉब्लेमला सॉल्व्ह करण्यासाठी तुम्हाला एक ट्रिक वापरायची। ती ट्रिक म्हणजे आता काय मित्रांनो ते लक्षपूर्वक बघा। सर्वात अगोदर हे जे काय आयफोनचे फॉन्ट आहेत ह्याचा तुम्हाला प्रॉब्लेम येणार आहे। तर आता सर्वात अगोदर हे जे काही टेक्स्ट दिसते या टेक्स्टवरती क्लिक करायचं आहे, एडिट टेक्स्टवरती क्लिक करून आता मित्रांनो वरती जे काही तुम्हाला इथे इमोजी आपलं जे काही फॉन्टचं नाव दिसते यावरती क्लिक करायचं आहे, व्ह्यू ऑल फॉन्ट्सवरती क्लिक करून 3 लाईनवरती क्लिक करायचं आहे आणि इम्पोर्ट फॉन्ट्सवरती क्लिक करायचं आहे।
इथे क्लिक केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला मी आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये जे काही फॉन्ट प्रोव्हाइड केलेत त्या दोन्ही फॉन्टला तुम्हाला इथे सिलेक्ट करून घ्यायचं आहे। एक आयफोन इमोजीचा फॉन्ट आहे आणि एक जो काही तो टेक्स्ट होता आपलं जे काही लिरिक होतं हे, तर ह्या लिरिकचा फॉन्ट आहे। तर मित्रांनो फॉन्ट तुम्ही ॲड केल्यानंतर तुम्हाला ह्या प्रोजेक्टमधनं बॅक यायचं आहे आणि नंतरला तो प्रोजेक्ट ओपन करून आपलं जे काही फॉन्ट मिसिंगचा प्रॉब्लेम येत होता तो व्यवस्थितरित्या तुमचा म्हणजे हे होणार आहे। आता जर मित्रांनो ह्यातले तुम्हाला इमोजी वगैरे बदलायचं असेल तर तुम्ही त्या लेअरला सिलेक्ट करू शकताय आणि एडिट टेक्स्टवरती क्लिक करून इथून तुमच्या फोनमधला कोणताही ते इमोजी असेल तो इमोजी या ठिकाणी टाकू शकताय, काही विषय नाही। तर मित्रांनो बघू शकता आता तुम्ही ज्या प्रकारे ते व्हिडिओ बघितलं होतं त्या प्रकारे झालं आहे। आता फक्त काय करायचं तुम्हाला यामध्ये आपलं जे काही ओव्हरले व्हिडिओ वगैरे होतं ते ओव्हरले ॲड करायचं आहे। ते ॲड करण्यासाठी तुम्हाला प्लसवरती क्लिक करायचं आहे, मीडियावरती क्लिक करायचं आहे आणि मित्रांनो आपल्या डिस्क्रिप्शनला मी तुम्हाला हे जे काही ओव्हरले वगैरे आपण ॲड केलेत ते प्रोव्हाइड केलेत। ओके, तर सर्वात अगोदर आपल्याला इंक इफेक्टचा जो काही व्हिडिओ होता हा, तर हा इफेक्ट तुम्हाला इथे असा ॲड करून घ्यायचा आहे। इफेक्टला ॲड केल्यानंतर आता मित्रांनो तुम्हाला काय करायचं आहे बघू शकता इथं एक मिनटं, ब्लेंडिंग अँड ऑपोसिटीवरती क्लिक करायचं आहे, लाईटनवरती क्लिक करून त्याला लाईटनवरती सेट करायचं आहे। नंतर मित्रांनो ह्या लेअरवरती क्लिक करायचं आहे, कॉपी लेअरच्या ऑप्शनवरती क्लिक करून ही लेअर तुम्हाला कॉपी करून घ्यायची आहे आणि मित्रांनो ते 15.14च्या बीटवरती येऊन इथे ही लेअर पेस्ट करायची आहे, म्हणजे इथे देखील आपण हा इंक इफेक्ट अप्लाय करणार आहे। आता मित्रांनो तुम्हाला काय करायचं आहे इथे बघू शकता आपली जी काही 4.16ची बीट आहे ह्या बीटवरती यायचं आहे, प्लसवरती क्लिक करून मीडियाच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आणि एक ओव्हरली व्हिडिओ मी दिला आहे तो व्हिडिओ तुम्हाला ॲड करायचा आहे। नंतर याची 15.14च्या बीटवरती येऊन एक्स्ट्रा लेअर असणार आहे तो तुम्हाला कट करून घ्यायचे आहे। नंतर ब्लेंडिंग अँड ऑपोसिटीच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे, लाईटनवरती क्लिक करून एकतर स्क्रीन किंवा लाईटनवरती क्लिक करायचं आहे। स्क्रीनवरती ठेवतो जी काय ऑपोसिटी आहे ती थोडीशी कमी करतो। आता मित्रांनो इथून तुम्हाला बॅक यायचं आहे, वरती 3 डॉटवरती क्लिक करायचं आहे आणि फिल कंपोजिशन एरियाच्या ऑप्शनवरती क्लिक करून फिल स्क्रीनला सेट करायचं आहे। आता लॉंग प्रेस करून मी थोडंसं या ठिकाणी खाली घेऊन येतो। ओके, तर मित्रांनो तुम्हाला देखील या प्रकारे हे ओव्हरले वगैरे ॲड करून घ्यायचं आहे आणि जर तुम्ही तुमचं लोगो वगैरे ॲड करणार असेल तर तुम्ही प्लसवरती क्लिक करून मीडियावरती क्लिक करायचं आणि ते लोगो वगैरे काय असेल ते तुम्ही ॲड करून घेऊ शकताय। तर आता मित्रांनो बघू शकता ज्या प्रकारे तुम्ही डेमोमध्ये व्हिडिओ बघितला होता त्या प्रकारचा व्हिडिओ आता आपला क्रिएट झाला आहे। व्हिडिओला सेव्ह करण्यासाठी सिम्पलीवरती शेअरच्या बटनवरती क्लिक करून एक्सपोर्टवरती क्लिक करायचं आहे आणि व्हिडिओला गॅलरीमध्ये सेव्ह करून घ्यायचा आहे।